सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सुंदर सानिध्यात आणि इतिहासाची साक्ष देत उभा असलेला एक भक्कम किल्ला म्हणजेच कोराईगड. नमस्कार, मी सावली. कोराईगड किल्ला पुण्यापासून साधारणपणे 65 ते 70 किलोमीटर अंतरावर आहे. मावळच्या निसर्गरम्य परिसरात हा सुंदर कोराईगड किल्ला वसलेला आहे. कोराईगड किल्ल्याच्या दिशेने जाताना वाटेत दिसणारे तिकोना किल्ला, तुंग किल्ला आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर मनाला खूप आनंद देत होता. प्रवास करताना एका मागोमाग एक गावे लागली. मोरवे, डोंगरवाडी, घुसळखांब, तुंगी अशी गावे मागे पडत गेली आणि शेवटी आली कोराईगड किल्ल्याची पार्किंग. घनदाट जंगलातून निसर्गाचा आनंद घेत प्रवास करत आल्यावर शेवटी कोराईगड किल्ल्याच्या पार्किंग मध्ये पोहोचले. पार्किंग साठी 50 रुपयाचे तिकीट घेतले आणि आता सुरू झाला कोराईगड किल्ल्याचा इतिहास अनुभवायचा माझा प्रवास. कोराईगडवर चढाईला सुरुवात करण्यापूर्वीच पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाच्या सरी आणि आजूबाजूचा निसर्ग यामुळे कोराईगड प्रवास आणखीनच सुंदर आणि रोमांचक झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणारा घनदाट निसर्ग, डोंगरावरून खाली येणारे पाण्याचे प्रवाह आणि वाटेत खळखळ वाहणारे छोटे छोटे झरे, हे सगळं पाहताना प्रवासाचा आनंद आणखीनच वाढत होता. पावसाच्या सरी अंगावर झेलत आजूबाजूच्या निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद घेत मी कोराईगडच्या किल्ल्याने पुढे जात होते. जसजसं कोराईगड जवळ येत होता तसतसा किल्ला पाहण्याची उत्सुकता वाढत होती. अखेर हा निसर्ग अनुभवत मी कोराईगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले. आता इथून पुढे सुरू होणार होती कोराईगड किल्ल्याची चढाई. चला तर मग पाहूया या ऐतिहासिक किल्ल्याचा पुढचा प्रवास. किल्ल्यावर चढताना एक मोठा आकर्षक दगड नजरेस पडला. त्या दगडावर पूर्वीच्या काळात कोरलेल्या गणपती बाप्पा आणि हनुमान यांच्या सुंदर मूर्ती दिसल्या. थोडं पुढं वरच्या बाजूला पाहिलं असता महादेवाची अतिशय सुंदररित्या कोरलेली पिंड दिसली. शिवलिंगावर पावसाच्या सरी सतत अभिषेक करत होत्या, जणू निसर्गच त्याची पूजा करत होता. या पवित्र आणि शांत वातावरणात या पिंडीचे मनमोहक दर्शन घेत मी किल्ल्याची चढाईला सुरुवात केली. पायऱ्या चढत असताना वाटेत सुंदर एक गणपती बाप्पांचे मंदिर दिसले. मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर पुढे जाताना किल्ल्याच्या परिसरात असलेल्या छानशा गुहा पाहायला मिळाल्या. गुहांच्या आसपास पावसाचं निखळ स्वच्छ पाणी खळखळ वाहत होते. त्या पाण्याचा आवाज, थंडगार वातावरण आणि चारही बाजूनी पसरलेली हिरवाई यामुळे किल्ल्याची चढाई खूपच आनंददायी वाटत होती. पायऱ्या चढत चढत प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन पाहायला मिळत होतं. पावसाळ्यात हा निसर्ग आणि कोराईगडचा ऐतिहासिक परिसर मनाला एक वेगळाच आनंद देत होता. असा निसर्गाचा आनंद घेत मनात उत्साह आणि थोडासा थकवा असूनही खूप मज्जा येत होती. शेवटी कोराईगडच्या मध्यभागावर गेल्यानंतर तो भव्य परिसर, वाऱ्याची झुळूक आणि किल्ल्याची तटबंदी पाहून सगळा थकवा सार्थकी लागल्यासारखे वाटले. कोराईगडची चढाई पूर्ण करत शेवटी मी किल्ल्याच्या प्रसिद्ध गणेश दरवाजापाशी येऊन पोहोचले. दरवाजापाशी पोहोचताच चढाईचा थकवा कुठेतरी दूर झाला आणि किल्ल्याची ऐतिहासिक वारसा जवळून पाहण्याची उत्सुकता आणखीनच वाढली. आता गणेश दरवाजातून किल्ल्याच्या आत प्रवेश करून कोराईगडचा पुढचा सुंदर प्रवासाला सुरुवात केली. लोणावळ्याच्या जवळ असलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 923 मीटर उंचीवर आहे. मावळ परिसरातील महत्वाचा हा दुर्ग किल्ला मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1657च्या सुमारास कोराईगड आपल्या स्वराज्यात सामील केला. त्यानंतर मावळ आणि आसपासच्या प्रदेशांच्या संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्त्व वाढले.
कोराईगडची रचना पाहिली तर आपल्याला त्याची भक्कम तटबंदी आणि बुरुज दिसतात. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी अनेक असलेले दरवाजे, तटबंदी आणि किल्ल्याच्या माथ्यावरची सपाट जागा पाहिल्यावर त्या काळातील दुर्ग बांधणीची कल्पना येते. किल्ल्यावर महादेवाचे मंदिर, कोराई देवीचे मंदिर देखील आहे. या मंदिरांमुळे किल्ल्याला धार्मिक आणि ऐतिहासिक असे दोन्ही महत्त्व आहे. किल्ल्यावर अनेक प्राचीन तलाव आणि पाण्याच्या टाक्या आहेत. पावसाळ्यात किल्ल्यावर अनेक पाण्याने भरलेल्या तलाव आणि पाण्याच्या टाक्या दिसतात. पावसाळ्यात या तलावामध्ये पाणी साठलेले पाहायला मिळते. किल्ल्याच्या माथ्यावर फिरताना ठिकठिकाणी जुन्या वास्तूंचे आणि बांधकामाचे अवशेष दिसले. काही ठिकाणी पडलेल्या तटबंदी आणि बुरुजही आजही किल्ल्याच्या भव्यतेची आठवण करून देतात. इतिहासात पुढे इसवी सन 1818 मध्ये मराठे आणि इंग्रज यांच्यात कोराईगडवरही लढाई झाली होती. आज कोराईगड किल्ला इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. पावसाळ्यात किल्ल्याभोवती पसरलेली हिरवीगार चादर, धुक्याने वेढलेले डोंगर आणि माथ्यावरून दिसणारे सुंदर दृश्य मन मोहून टाकते. कोराईगड किल्ल्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची भव्य आणि मजबूत तटबंदी. किल्ल्याच्या माथ्यावर फिरताना अनेक ठिकाणी तटबंदी मजबूत स्वरूपाची पाहायला मिळते. दगडांनी बांधलेली ही तटबंदी किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. किल्ल्याच्या माथ्यावर आजूबाजूचा निसर्ग आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगा अतिशय सुंदर दिसतात. पावसाच्या सरी आणि धुके यामुळे आजूबाजूचा परिसर अजिबातच दिसत नव्हता. किल्ल्यावर अनेक पाण्याच्या टाकी पाहायला मिळतात. त्या काळात गडावर राहणाऱ्या सैनिकांसाठी आणि इतर लोकांसाठी पाण्याची व्यवस्था या टाक्यांमधून केली जात असावी. आजही टाक्यांमध्ये स्वच्छ निखळ पाणी पाहायला मिळते. या किल्ल्यामुळे ऐतिहासिक वातावरणात एक वेगळी शांतता जाणवते. गडावर फिरताना जुन्या वास्तूंचे अवशेष, पडलेली बांधकामे आणि तटबंदी पाहून त्या काळातील गडाचे महत्त्व लक्षात येते. कोराईगडच्या परिसरात काही ठिकाणी किल्ल्याच्या जुन्या वास्तूंचे अवशेष दिसतात. पूर्वी गडावर राहणाऱ्या लोकांसाठी धान्य आणि इतर साहित्य साठवण्यासाठी कोठारे असावीत. त्यांचे अवशेष काही भागात पाहायला मिळतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये गणेश दरवाजाला विशेष महत्त्व आहे. गडावर प्रवेश करताना या भागातून पुढे जाताना किल्ल्याची प्रत्येक भागामध्ये त्या काळातील स्थापत्य कलेचा आणि संरक्षणाची व्यवस्था विचार दिसून येतो. हा संपूर्ण किल्ला निवांतपणे पाहायचा असेल तर साधारणपणे 4 तासाचा वेळ सहज लागतो. कारण गडावर फक्त तटबंदी पाहायची नसून तलाव, पाण्याची टाकी, मंदिरे, दरवाजे आणि इतर अवशेष पाहण्यासाठी संपूर्ण गड फिरावा लागतो. कोराईगडवर फिरत असताना एक गोष्ट नक्की जाणवते. आज अनेक वास्तू भिन्न अवस्थेत असल्या तरी या अवशेषांमधून गडाचा इतिहास आजही जिवंत वाटतो. प्रत्येक दगड आपल्याला शेकडो वर्षापूर्वीच्या काळातील आठवण करून देतो. म्हणूनच कोराईगड हा फक्त किल्ला नसून तर इतिहास, स्थापत्य कला आणि सह्याद्रीचा सुंदर संगम आहे. मित्रांनो, कोराईगड हा फक्त दगड मातीचा किल्ला नाही तर आपल्या सह्याद्रीच्या इतिहासाची, शौर्याची आणि दुर्ग बांधणीच्या परंपरेची एक जिवंत आठवण आहे. तर असा हा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य कोराईगड किल्ला तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.